हॉस्पिटलच्या त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये फक्त मशीनचा बीप बीप असा थरकाप उडवणारा आवाज येत होता. डोक्याला गंभीर दुखापत झालेला आनंदराव मृत्यूच्या उंबरठ्यावर होता. डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन सुमिताबाईंसमोर हात जोडले आणि म्हणाले, "आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले, पण आता वैद्यकीय विज्ञान थकलं आहे. तुमच्या माणसाची वाचवण्याची शक्यता 1% नाही." पण अशा वेळी जेव्हा विज्ञानाने नांगी टाकली, तेव्हा एका कापडी पुडीतला स्वामींचा तो चमत्कारी अंगारा तिथे पोहोचला. मेडिकल सायन्सला आव्हान देणारा असा कोणता चमत्कार त्या रात्री घडला, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा अनुभव तुमच्या अंगावर काटा आणेल. आनंदपूर नावाचं एक छोटं, शांत आणि निसर्गमय गाव होतं. या गावात आनंदराव आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत राहत होते. आनंदराव हे स्वभावाने अतिशय साधे, कष्टाळू आणि गावातल्या प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे व्यक्ती होते. त्यांच्या घरात पत्नी सुमिताबाई आणि एकुलता एक तरुण मुलगा राहुल राहत होता. या संपूर्ण कुटुंबाचा एकच सर्वात मोठा आधार होता आणि तो आधार म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आनंदरावांच्या घरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता आणि पवित्रता जाणवायची. घराच्या मुख्य खोलीत स्वामी समर्थांची एक मोठी तेजस्वी मूर्ती आणि फोटो विराजमान होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखात फक्त एकच नामजप असायचा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दर गुरुवारी घरात महापूजा असायची. स्वामींची अगाध पोथी वाचली जायची आणि सुमिताबाई गावातल्या लहान मुलांना बोलवून प्रसाद वाटायच्या. आनंदरावांचा विश्वास होता की त्यांच्या आयुष्यात जे काही चांगले घडत आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच. पण नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. कधी कधी जी माणसे देवाला सर्वात जास्त मानतात त्यांच्याच वाट्याला असे काही प्रसंग येतात जे त्यांच्या भक्तीची अंतिम परीक्षा घेतात. तो एक दुर्दैवी मंगळवार होता. दुपारची वेळ होती. आनंदरावांना शेजारच्या शहरातील बँकेत एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे होते. सुमिताबाईंनी नेहमीप्रमाणे आनंदरावांच्या कपाळाला स्वामींचा पावन अंगारा लावला आणि त्यांच्या हातात गाडीची चावी दिली. आनंदराव आपल्या दुचाकीवरून हायवेच्या रस्त्याने शहराकडे निघाले. बँकेतले काम व्यवस्थित पूर्ण झाले. संध्याकाळच्या सुमारास सूर्य मावळत असताना आनंदराव घराकडे निघाले होते. हायवेवर वाहनांची प्रचंड गर्दी होती. आनंदराव आपल्या लेनमधून अगदी शांतपणे गाडी चालवत होते. पण अचानक त्यांच्या मागून एक प्रचंड वेगाने येणारा अनियंत्रित झालेला 10 टायरचा मोठा मालवाहू ट्रक आला. त्या ट्रकच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. काही समजण्याच्या आत त्या भरधाव ट्रकने आनंदरावांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. तो अपघात इतका भीषण होता की आनंदराव गाडीसकट हवेत कित्येक फूट वर फेकले गेले. त्यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली आणि आनंदराव रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या धारदार दगडावर जाऊन आदळले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला अत्यंत गंभीर मार लागला. क्षणात हायवेचा तो रस्ता रक्ताने माखला गेला. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवली आणि आनंदरावांना शहरातील सर्वात मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडे रवाना केले. इकडे आनंदपूर गावात सुमिताबाईंच्या मनाची घालमेल सुरू झाली होती. रात्रीचे 8 वाजून गेले होते, पण आनंदराव अजून घरी परतले नव्हते. त्यांचा फोनही लागत नव्हता. सुमित्राबाईंनी देव्हाऱ्यासमोर दिवा लावला आणि त्या स्वामींच्या चरणाशी बसून जप करू लागल्या. तितक्यात राहुलचा फोन वाजला. फोनवर पोलिसांचा आवाज होता. अपघात झाल्याची बातमी ऐकताच राहुलच्या
हातातील फोन खाली पडला आणि सुमिताबाईंचा काळजाचा ठोका चुकला. दोघेही तातडीने धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलचे ते वातावरण, पांढऱ्या भिंती आणि औषधांचा उग्र वास मनामध्ये भीती वाढवत होता. अनंतरावांना थेट आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरच्या आत नेण्यात आले होते. बाहेर लाल दिवा चमकत होता. राहुल आणि सुमिताबाई कॉरिडॉरमध्ये बसून फक्त आणि फक्त रडत होते. सुमिताबाईंचे हात थरथरत होते, पण त्यांनी स्वामींचा नामजप सोडला नव्हता. तब्बल 5 तास डॉक्टरांची मोठी टीम आनंदराव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होते. रात्रीचे 12:30 वाजले होते. ऑपरेशन थिएटरचा तो लाल दिवा बंद झाला. मुख्य सर्जन डॉक्टर कुलकर्णी चेहऱ्यावर प्रचंड थकवा, अपयश आणि चिंता घेऊन बाहेर आले. त्यांनी आपले ग्लोव्हज काढले. राहुल धावतच त्यांच्याकडे गेला आणि त्यांचे हात पकडले. "डॉक्टर, माझे बाबा ठीक आहेत ना? बोला ना डॉक्टर, काहीतरी सांगा." डॉक्टर कुलकर्णी यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत गंभीरपणे मान हलवली. ते म्हणाले, "राहुल, सुमिताबाई, मला खरोखरच माफ करा. आम्ही आमच्या वैद्यकीय विज्ञानाची पराकाष्ठा केली, पण आनंदरावांच्या डोक्याला अंतर्गत अतिशय गंभीर दुखापत झाली आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे आणि त्यामुळे त्यांचे एकामागून एक अवयव निकामी व्हायला सुरुवात झाली आहे. ते आता गाढ कोमामध्ये गेले आहेत. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर त्यांच्या शरीरात आता फक्त 1% प्राण शिल्लक आहेत. आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर, कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवले आहे. पण आता सर्व काही आमच्या हाताबाहेर गेले आहे. तुम्ही आता फक्त कोणत्याही दैवी चमत्कारावरच आशा ठेवू शकता." "आम्ही आशा सोडली आहे." डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच जणू संपूर्ण जगाचा अंत झाला असे राहुलला वाटले. तो हॉस्पिटलच्या जमिनीवर कोसळला, ढसाढसा रडू लागला. पण अशा अत्यंत कठीण आणि हृदय पिळवून टाकणाऱ्या प्रसंगातही सुमिताबाई उठून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनामध्ये एक अढळ, वज्रासारखा खंबीर विश्वास होता. त्यांनी आपल्या गळ्यात बांधलेली अक्कलकोटची एक छोटी कापडी पुडी बाहेर काढली. त्या पुडीमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र अंगारा होता. सुमिताबाई अत्यंत खंबीर आवाजात म्हणाल्या, "राहुल, उठ, रडणे बंद कर. जिथे माणसाची आणि विज्ञानाची सर्व मार्ग संपतात, तिथे माझ्या स्वामींची अथांग लीला सुरू होते." डॉक्टरांनी हात टेकले असतील, पण जगाच्या मालकाने अजून आपला निर्णय दिलेला नाही. सुमिताबाईंनी थेट आयसीयूच्या दरवाजाकडे पावले वळवली. सुरुवातीला तिथल्या नर्स आणि सुरक्षा रक्षकांनी नियमांचे कारण सांगून त्यांना आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण सुमिताबाईंची ती व्याकुळता आणि भक्ती पाहून डॉक्टर कुलकर्णी यांनी स्वतः त्यांना फक्त 2 मिनिटांसाठी आत जाण्याची परवानगी दिली. सुमिताबाई आयसीयूच्या आत गेल्या. समोरचा देखावा अतिशय थरकाप उडवणारा होता. आनंदराव निर्जीव पडले होते. त्यांच्या शरीराला असंख्य नळ्या, वायर्स आणि मशीन्स जोडल्या होत्या. मॉनिटरवर त्यांच्या हृदयाचे ठोके अत्यंत संथ आणि क्षीण असल्याचे दिसत होते. सुमिताबाई त्यांच्या बेडजवळ गेल्या. त्यांनी अत्यंत श्रद्धेने स्वामी समर्थांचे स्मरण केले. मनातल्या मनात स्वामींचा मंत्र म्हटला आणि तो पवित्र अंगारा आनंदरावांच्या कपाळावर लावला. तसेच थोडासा अंगारा त्यांच्या सुकलेल्या ओठांना स्पर्श केला. त्यांनी डोळे मिटून अत्यंत आर्ततेने प्रार्थना केली, "स्वामीराया, या जगात तुमचे अस्तित्व सत्य आहे. जर माझी भक्ती आणि माझ्या कुंकवाची ताकद खरी असेल, तर माझ्या माणसाला परत आणा." प्रार्थना करून सुमिताबाई बाहेर आल्या.
रात्रीचे 1:30 वाजला होता. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये कमालीची शांतता पसरली होती. सुमिताबाई आणि राहुल कॉरिडॉरमध्ये बसून डोळे मिटून नामजप करत होते आणि नेमक्याच याच वेळी आयसीयूच्या आत खोलीच्या आत त्या मशीनच्या स्क्रीनवर काहीतरी अत्यंत अकल्पनीय आणि थक्क करणारे घडू लागले. रात्रीचे बरोबर 1:45चा टायमिंग झाला आणि अचानक आयसीयूच्या आतल्या कार्डियक मॉनिटरचे अलार्म कडक आवाजात वाजायला लागले. तिथे ड्युटीवर असलेल्या नर्सने जेव्हा स्क्रीनवरचे आकडे पाहिले तेव्हा भीतीने तिच्या अंगाला कापरे भरले. ती धावतच बाहेर आली आणि ओरडली, "डॉक्टर, लवकर चला, काहीतरी अघटित घडतंय." डॉक्टर कुलकर्णी जेव्हा धावत आत गेले तेव्हा आनंदरावांच्या त्या निर्जीव शरीरात जे काही घडत होते ते पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. मेडिकल सायन्सला पूर्णपणे आव्हान देणारा असं कोणता चमत्कार तिथे घडला होता? काय आनंदराव मृत्यूच्या जबड्यातून खरोखरच परत आले? हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील अंतिम आणि सर्वात मोठा भाग 2 नक्की पहा. रात्रीचे 1:45चा टायमिंग झाला आणि अचानक आयसीयूच्या बंद खोलीतून मशीनचे अलार्म वेगाने वाजायला लागले. ड्युटीवर असलेल्या नर्सने जेव्हा कार्डियाक मॉनिटरकडे पाहिले तेव्हा आश्चर्य आणि भीतीने तिचे हात कापायला लागले. ती धावतच आणि ओरडली, "डॉक्टर, लवकर चला, आत काहीतरी अशक्य घडतंय." डॉक्टर कुलकर्णी जेव्हा घाईघाईने आत गेले तेव्हा तिथे मेडिकल सायन्सला पूर्णपणे थक्क करणारा आणि डॉक्टरांच्या बुद्धीला चक्रावून टाकणारा असा एक चमत्कार घडला होता. तो पाहून त्यांच्या हातातील वैद्यकीय फाईलच खाली पडली. मृत्यूच्या दारातून आनंदरावांना स्वामींच्या त्या पवित्र अंगाऱ्याने कसे परत आणलं बघा या अंतिम भागात. हॉस्पिटलच्या त्या थंड आणि शांत कॉरिडॉरमध्ये सुमिताबाई आणि राहुल डोळे मिटून अत्यंत आर्ततेने श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत होते. त्यांच्या मनातील भक्ती, विश्वास आणि डोळ्यातील अश्रू हेच त्यांचे एकमेव बलस्थान होते. जगाने जरी आशा सोडली असली तरी ब्रह्मांड नायकावर त्यांचा पूर्ण भरवसा होता. आयसीयूच्या आत मात्र कमालीची शांतता अचानक भंगली होती. आनंदरावांच्या शरीराला लावलेल्या त्या मशीनचे आकडे वेगाने बदलायला लागले होते. जो रक्तदाब अत्यंत खालावला होता तो कोणत्याही औषधाशिवाय अचानक सामान्य पातळीवर यायला लागला होता. मेंदूच्या ज्या लहरी जवळजवळ शांत झाल्या होत्या त्या अचानक जिवंत झाल्याचे स्क्रीनवर स्पष्ट दिसत होते. व्हेंटिलेटरवर असलेले देह आता स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता. धावतच आत आलेल्या डॉक्टर कुलकर्णी यांनी तातडीने आनंदरावांच्या नाडीचे ठोके तपासले. मगाशी मृत्यूप्राय वाटणारा आणि कोमात गेलेला हा तो देह आता हळूहळू जिवंतपणाचे संकेत देत होता. डॉक्टरांनी आनंदरावांच्या डोळ्यावर टॉर्चचा प्रकाश टाकला तर त्यांच्या बाहुल्या प्रकाशाला उत्तम प्रतिसाद देत होत्या. हे वैद्यकीय दृष्ट्या पूर्णपणे अशक्य कोटीतली गोष्ट होती. ज्या रुग्णाचे अवयव निकामी होण्याच्या मार्गावर होते त्याचे शरीर अचानक स्वतःहून रिकव्हर होत होते. तितक्यात आनंदरावांच्या हाताचे बोट किंचितसे हलले. त्यांच्या मिटलेल्या डोळ्याच्या कडांमधून अश्रूचे एक थेंब बाहेर पडला आणि त्यांनी अत्यंत सावकाशपणे आपले डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या थक्क झालेले डॉक्टरांकडे पाहत त्यांच्या ओठांची हालचाल झाली आणि अतिशय क्षीण पण स्पष्ट आवाजात त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, "श्री स्वामी समर्थ." डॉक्टर कुलकर्णी तिथे स्तब्ध झाले. त्यांच्या कित्येक वर्षाच्या वैद्यकीय कारकिर्दीत त्यांनी असा चमत्कार कधीच पाहिला नव्हता. ज्या रुग्णाची वाचण्याची शक्यता 1% नव्हती तो माणूस अवघ्या
अर्ध्या तासात कोमातून बाहेर येऊन चक्क बोलत होता. डॉक्टर घाईघाईने आयसीयूच्या बाहेर आले. सुमिताबाई आणि राहुल काळजीने उभे राहिले. डॉक्टर कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर आता नैराश्य नव्हते, तर एक प्रचंड आदर आणि आश्चर्य पाहायला मिळत होते. ते सुमिताबाई समोर हात जोडून म्हणाले, "माऊली, मला माफ करा. आम्ही डॉक्टर फक्त शरीरावर उपचार करू शकतो, पण जीव देणारा आणि घेणारा तो वरचाच असतो. मेडिकल सायन्स जिथे अपयशी ठरलं, तिथे तुमच्या स्वामींच्या त्या पवित्र अंगाऱ्याने विजय मिळवला आहे. आनंदरावांचे प्राण आम्ही नाही, तर साक्षात स्वामींच्या कृपेने वाचवले आहेत. हा केवळ आणि केवळ एक दैवी चमत्कार आहे." हे ऐकून सुमित्राबाईंनी देव्हाऱ्यातील स्वामींच्या प्रतिमेचे मनोमन स्मरण केले आणि त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. राहुलने धावत जाऊन आनंदरावांना पाहिले. पुढच्या अवघ्या 3 दिवसात आनंदराव पूर्णपणे बरे झाले. त्यांचे सर्व मेडिकल रिपोर्ट एकदम नॉर्मल आले होते, जे पाहून संपूर्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी थक्क झाले होते. आनंदरावांना जेव्हा डिस्चार्ज मिळाला, तेव्हा संपूर्ण कुटुंब सर्वात आधी अक्कलकोटला रवाना झाले. स्वामींच्या समाधीसमोर नतमस्तक होताना आनंदरावांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. सुमित्राबाईंनी तोच पवित्र अंगारा पुन्हा एकदा सर्वांच्या कपाळाला लावला. त्यांना आता पूर्ण विश्वास होता की आयुष्यात कितीही मोठं संकट आले, कितीही भीषण परिस्थिती निर्माण झाली आणि जगाने जरी आशा सोडली, तरी जोपर्यंत स्वामींचा आशीर्वाद आणि पावन अंगारा पाठीशी आहे, तोपर्यंत काळाचा घालही काही करू शकत नाही. तर मित्रांनो, स्वामी समर्थांच्या त्या पवित्र अंगाऱ्याने केवळ एका खऱ्या भक्ताला मृत्यूच्या दारातून परत आणले नाही, तर माणसाची अथांग श्रद्धा काय करू शकते हे जगाला दाखवून दिले. स्वामी नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. फक्त गरज असते ती एका खऱ्या आणि आर्त हाकेची. जर तुम्हाला स्वामींची अखंड लीला आणि हा अनुभव मनापासून आवडला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच अद्भुत चमत्कारासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.